मित्रहो, लोकशाही मार्गाने देश चालवता यावा म्हणून पावलोपावली विस्तृत स्वरूपात लिहिलेली भारतीय राज्यघटना नेहमीच सरकारच्या कामी येते. त्यानुसार आर्टिकल 75 सांगते की राष्ट्रपती पंतप्रधान पदाची नियुक्ती करेल. मात्र ती कशी हे पाहू. लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळालेल्या पक्षाच्या नेत्याला किंवा अलायन्स म्हणजेच युती असेल तर युतीच्या नेत्याला राष्ट्रपती पीएम पदाची शपथ देतात. मात्र जेव्हा कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नाही तेव्हा मात्र राष्ट्रपतीला स्वविवेकाधिकार वापरून निर्णय घ्यावा लागतो. मोरारजी देसाईंचं जनता सरकार पडलं तेव्हा पहिल्यांदा स्वविवेकाधिकार वापरून राष्ट्रपती संजीव रेड्डी यांनी युती नेते चरण सिंग यांना पीएम पदी नियुक्त केले होते. याशिवाय जेव्हा एखाद्या पीएमचं आकस्मिक निधन होते आणि उत्तराधिकारी स्पष्ट नसतो तेव्हाही राष्ट्रपतीला स्वविवेकाधिकार वापरावा लागतो. उदाहरणार्थ, जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांनी काळजीवाहू पीएम निवडण्याची परंपरा मोडून राजीव गांधी यांना सरळ पीएम पदी नियुक्त केले. ठराविक कालावधीतच पंतप्रधानाला लोकसभेत बहुमताचा पाठिंबा आहे हे